तुम्ही पूर्ण करा. म्हणजे कलमट असेल, आशिया असेल, वरवडे असेल, या भागातले लोक तिथपर्यंत येतील आणि जिथून कणकोलीच्या हद्दीपर्यंत आल्याच्या नंतर तिथलं संपादन झालेलं आहे तिथपर्यंत तुम्ही रस्ता करा आणि मग पुढे त्या ठिकाणी काय मार्ग काढायचा याबाबत नगरपालिका निर्णय करेल असा मी शब्द त्यांना दिलेला आहे. आणि म्हणून तो एक रस्ता जर झाला तर तो एक पर्याय ठरेल. दुसरा, आता गांगो मंदिर पासून ते चित्रपट टॉकीजपर्यंतचा रस्ता आपण डांबरीकरण केलं, नूतनीकरण त्याचं केलेलं आहे. तो एक पर्याय व्यवस्था त्या ठिकाणी आहे. आता अडचण आहे की ज्या 21 निविदा रखडल्या, ज्याच्या निविदाच्यावर वाद झाला, त्या निविदांमध्ये ती नेमकी निविदा आहे कुठची, नाका चौक ते कणकोली हद्दीपर्यंतच्या रस्त्याची. मग त्याच्यावर आम्ही आता ते खड्डे बुजवण्यावर निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. लवकरात लवकर त्याच्यावर खड्डे बुजवू. पण काल सुरुवात करणार होतो 4 तारीखला, पण नेमकं त्याच दिवशी पाऊस सुरू झाला. गेले 3 दिवस कणकोली शहरामध्ये पाऊस आहे. त्यामुळे पाऊस थांबल्या त्याच्यावर खड्डे बुजवण्याचं काम नगरपालिकेनं त्या ठिकाणी हातात घेतलेलं आहे आणि पूर्ण शहरातली जिथं जिथं खड्डे आहेत त्यामुळे ते त्या ठिकाणी होईल. आणि 21 निविदाच्या रद्दचा निर्णय आता जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या स्तरावर आहे. निर्णय झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढच्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात होईल. पण तो निर्णय लवकर लागणं अपेक्षित आहे, कारण आता पावसाला जवळजवळ सुरू झालेले 8-10 जूनला पाऊस सुरू होईल. मग जर ते झाला तर ठीक आहे, नाही तर तोपर्यंत आपण या शहरातले जे सगळे खड्डे आहेत, जिथं जिथं शहरामध्ये खड्डे पडले तिथं ते खड्डे आम्ही बुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे. हेच कशाला, पूर्ण शहरामध्ये पावसाळी याच्या संदर्भात जवळजवळ 40 नाल्यांवर आपण त्या ठिकाणी काम करतोय स्वच्छतेचं. 40 नाल्यांवर 15 मे टार्गेट दिलेलं आहे. आज तारीख 9 तारीख आहे. 6 दिवसामध्ये जवळजवळ 40 या शहरातली प्रमुख गटर्स की ज्याच्यातनं फार मोठ्या प्रमाणात ड्रेनेज जात आहे त्याची स्वच्छता त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे काम नगरपालिकेच्या स्तरावर त्या ठिकाणी काम सुरू आहे. आणि जर तिथं आम्ही कमी पडत असू तर उर्वरित त्याच्यासाठी टेंडर लावून बाहेरून त्या ठिकाणी काम करून ते सुद्धा ड्रेनेजच्या बाबतीतला सुद्धा निर्णय आम्ही त्या ठिकाणी करणार. परवानगी नगरपालिकेची घेऊनच ते खऱ्या अर्थानं फ्लॅग्स लावले पाहिजेत. पण ही अशी काय कणकोलीकरांना म्हणजे शिस्त किंवा ती पद्धत अद्याप त्यांच्या अंगी त्या ठिकाणी नाही आहे. एक विषय आहे त्याच्यात की नगरपालिकेचा ठराव झालेला आहे की असे परमिशन घेऊन जर आला त्यांना दंड करण्याची तरतूद आहे. अशी भीती कायद्याची ही त्या ठिकाणी फ्लॅग्स लावणाऱ्याला राहिली नाही. बरोबर ना.